पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पक्ष्यांसाठी पाण्याचा जीवनदायी आधार, दुधी भोपळ्याच्या कमंडलूंनी भागते तहान। 2.5 दशकांची अविरत सेवा 13,000 कमंडलू जलपात्रातून पक्ष्यांना दिलासा। प्राणीमात्रांवर दया करा हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून सेतीफैल परिसरातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळानं गेल्या 2.5 दशकांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्यानं राबवलाय। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा यांच्या संकल्पनेतून दुधी भोपळ्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या कमंडलू स्वरूपातील जलपात्रांच्या माध्यमातून पक्ष्यांची तहान भागवण्याचं कार्य अविरत सुरू आहे। उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते। अनेकदा पाण्याअभावी त्यांचा जीवही धोक्यात येतो। ही बाब लक्षात घेऊन सन 2000 पासून भजनी मंडळानं दुधी भोपळ्यापासून नैसर्गिक जलपात्र तयार करून ती शहरासह परिसरातील विविध भागांमध्ये लावण्यास सुरुवात केली। आजपर्यंत तब्बल 13,000हून अधिक कमंडलू जलपात्रे विविध ठिकाणी बसवण्यात आली असून अनेक जलपात्रांचे मोफत वितरणही करण्यात आले। यंदा 20 मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत 600हून अधिक जलपात्र पक्ष्यांच्या अधिवास असलेल्या ठिकाणी बसवण्यात आली आहे। विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते केवळ जलपात्रे बसवून थांबत नाहीत, तर दररोज सकाळी त्या ठिकाणी जाऊन शुद्ध व थंडगार पाणी भरून पक्ष्यांसाठी पाण्याची नियमित व्यवस्था करतात। दरवर्षी साधारण 700 ते 800 जलपात्र तयार केली जातात। दुधी भोपळ्यापासून कमंडलू तयार करण्यासाठी सुमारे 2 महिन्यांचा कालावधी लागतो। तलाव रोड, शेगाव रोड, घाटपुरी, अंतरज, रोहणा आणि शहरालगतच्या विविध भागांमधून दुधी भोपळे गोळा करून त्यांना वाळवून कमंडलूचा आकार दिला जातो। पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक असलेली ही जलपात्र पक्ष्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात। महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे हे कदाचित एकमेव भजनी मंडळ असावे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होतीये। शहरातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि पक्षीप्रेमींनी या उपक्रमाचं अनुकरण केल्यास उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि पाण्याअभावी जीव गमावण्याच्या घटना टाळता येतील। यंदाच्या उपक्रमात विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, लालाजी सांगळे, रामकृपाल शर्मा, अमर शर्मा, प्रेम शर्मा, आशा अंधारे, सुशीला आवलकर, संगीता वाघोळे, पार्वता सुकाळे, मंगला बावस्कर, जया सुकाळे, शकुंतला ढवळे, जयश्री झापर्डे यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। उपसंपादक अशोक गिरासे, जेबी टीव्ही न्यूज, दोंडाईचा, धुळे। नमस्कार सर, मी देवीदास शर्मा, सतीफैल खामगाव श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा अध्यक्ष आहे। आम्ही मागील 2000 मध्ये श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना केली आणि भजनी मंडळाच्या माध्यमातून आमचा मुख्य उद्देश आहे की भाई मुख में हो राम नाम और राम सेवा हात में, होईल तितकी मुखाने देवाचं नाव घ्यायचं भजनाच्या माध्यमातून आणि जे काही आहे ते आपल्या हाताने चांगली सेवा करायची। आज इतकं वाढतं प्रदूषण, उन्हाची इतकी तीव्रता असल्यामुळे पक्ष्यांचे जे हाल होऊ लागले, तर पक्ष्यांसाठी काहीतरी करावं हा उद्देश समोर ठेवून भजनी मंडळाच्या माध्यमातून आज जे भजनी मंडळाचे तबल्यावर, नालवर जे आमचे हात चालतात तेच आमचे हात आज अनाथ पक्ष्यांसाठी नाथ झालेले आहे। तर आम्ही पक्ष्यांकरिता दरवर्षी उन्हाळ्या तसं तर 12 महिने आम्ही उपक्रम राबत असतो, पण उन्हाळ्यामध्ये खास आम्ही विशेष पक्ष्यांकरिता कमंडलू जलपात्र स्वतः जंगलामध्ये जातो, ते तोडून आणतो। तोडून आणल्यानंतर त्याला वाळवून त्याला कटरच्या माध्यमातून कापून त्याच्यातलं गच काढून स्वच्छ पाण्याने धुवून ते कमंडलू जलपात्र आम्ही पक्ष्यांकरिता तयार करत असतो। आणि हे जलपात्र आम्ही मोफत अनेक लोकांना आजपर्यंत 26 वर्षात जवळजवळ 13,000 जलपात्र आम्ही वाटलेले आहे। ह्या जलपात्राचे भरपूर लोकांना दिलेले आहे आणि भरपूर लोक येऊन घेऊनही चाललेले आहे आणि भरपूर लोकांनी लावलेली आहे। पक्षी येतात, पाणी पितात। आम्ही एका कमंडलूमध्ये जल टाकतो आणि एका कमंडलूमध्ये दाना टाकतो। दाना आणि पाणी हा आमचा उपक्रम आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।